5वी ते 12वी पर्यंतचे त्यांना या ठिकाणी दिव्यांगाचं सर्टिफिकेट देण्याचं काम. अनेक विद्यार्थी असे आहेत की ते दिव्यांग आहेत, पण त्यांना सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जळगावला जावं लागतं, फेऱ्या माराव्या लागतात. आपल्याला माहिती आहे किती अडचणी त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून आज जे चव्हाण जे आमचे मित्र आहेत, जे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती होते, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सिव्हिल हॉस्पिटलची टीम या ठिकाणी बोलवलेली आहे आणि शाळेतल्या मुलांची नोंदणी करून त्यांची तपासणी या ठिकाणी करतो आहोत. लहान मुलांची तपासणी आपण बाहेरच्या या ठिकाणी करतो आहोत आणि ज्यांना 40% वर सर्टिफिकेट मिळेल त्यांना शाळेमध्ये जे शिकत असतील विद्यार्थी त्यांना 2,500 रुपये महिना हा शासनातर्फे या ठिकाणी मिळत असतो मदत म्हणून. आणि म्हणून अतिशय एक मोठी गोष्ट या ठिकाणी या अपंग जे दिव्यांग जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी 17 मेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी अशीच चाचपणी झाली होती, तपासणी झाली होती. 268 विद्यार्थी आले होते, त्यातले जवळपास 200च्या वर विद्यार्थ्यांना आता 2500 रुपये महिना या ठिकाणी मिळतो आहे. मला वाटतं खूप मोठी भरीव मदत या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी होते आणि कायमस्वरूपींना अपंगत्वाचा दाखला त्या ठिकाणी मिळतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलेलो. अशा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करायला मला वाटतं सगळ्यांनी हा कार्यक्रम घेतला पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांना बिचाऱ्यांना कायमस्वरूपी हे सर्टिफिकेट कामात पडणार आहे आणि 2500 रुपये महिना या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे सरकारकडून, केंद्र सरकारकडून. माननीय मोदींची ही योजना आहे आणि म्हणून मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला पाहिजे. पवारांचे खासदार जे आहेत ते फुटणार आहेत, तसंच पवारांचे खासदार जे आहेत ते पण नाराज आहे असं म्हणतायत. अशोक चव्हाण म्हणतायत ते पण पक्ष बदलण्याची तयारीत आहे. मला काही माहिती आहे, मला कोणी भेटलेलं नाही अजून, माझा कोणाशी संपर्क नाही आहे, त्यामुळे मी आज काही सांगू शकत नाही. त्यामुळे नाशिकचे नगरसेवक पण भाऊ एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे, एकनाथ शिंदेकडे प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. मला खरंच माहिती आहे. मी आता 5 दिवस झाले, मी झोपलेलो पण नाही. खरं 4-5 दिवस झाले तर मला माहिती आहे मी कुठे कुठे फिरत होतो. हा जिल्हा झाला की तो जिल्हा, रात्रभर दिवसभर माझं काम चाललं होतं. उद्या परवा सोमवारी मी गेलो की जरा माहिती घेतो. मुळशीची जी घटना घडली आहे तिच्यामधला जो तरुण आहे आपला, तो जळगाव जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे शिरसुरीचा, हो, त्या ठिकाणी जो मयत झाला आहे त्याला काही शासनाकडून मदत मिळणार आहे का? त्यांना ज्या ठेकेदारांनी काम घेतलं त्यांनी त्याचा विमा उतरवलेला आहे आणि त्यामुळे त्यांना 25 लाख रुपये इन्शुरन्सचे मिळणार आहेत, विम्याचे मिळणार आहेत. 10 लाख रुपये PCMC पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनने, महापालिकेने त्यांना त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत. म्हणजे 35 लाख रुपये ते झाले आणि प्रत्येकाला नोकरी, त्याच्या घरातल्या एका माणसाला त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. मला वाटतं बऱ्यापैकी मदत, खरं म्हणजे जीवाची कुठली किंमत नाही पण चांगली मदत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने सुद्धा जाहीर केले आहेत. मला वाटतं असे 35 ते 40 लाख रुपये प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळतील आणि घरातल्या एका माणसाला नोकरीसुद्धा महापालिका त्या ठिकाणी देणार. आज आपल्या जामनेर शहरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिव्यांग तपासणीचं शिबिर आपण आयोजित केलेलं होतं. त्यानिमित्ताने आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री हे आत्ताच कार्यक्रमाचं उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांना उत्साह देऊन गेलेले आहेत. अतिशय स्तुत्य आणि खूप चांगला उपक्रम या माध्यमातून राबवला जातो की ज्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन या सर्व तपासण्या व डॉक्टरांना भेटून सर्व काही जे सर्टिफिकेट मिळवण्यासाठीची जी धडपड करावी लागते ती धडपड कुठेतरी ह्या माध्यमातून त्यांची कमी होईल, त्यांच्या पालकांचे हाल कमी होतील आणि डॉक्टरच सरळ शाळेत येऊन आपल्या परिसरातले जेही विद्यार्थी आहेत ते शिक्षकांच्या मार्फत स्क्रीनिंग करून त्यांचं जे दिव्यांग आहे त्या प्रकार ओळखून त्या डॉक्टरांकडे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं चेकअप करून त्यांना आपण इथेच ते दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी खरंच आयोजकांचे आणि विशेषतः मंत्री महोदयांच्या ज्या संकल्पनेतनं एक गोरगरीब आणि सामान्य जनतेचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने ह्या ज्या संकल्पना येतात आणि ज्या पद्धतीने हे राबवलं जात आहे त्याला मी खरंच ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. यानंतरही यांचे सर्टिफिकेटचे प्रदान करणं असेल व त्यांना भविष्यात शालेय गोष्टींसाठी किंवा आयुष्यात पुढच्या गोष्टींसाठी या दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ होणार आहे. आणि तसंच 40% जास्त दिव्यांग असलेल्या बालकांना 2,500 रुपये प्रति महिना एवढं आपण अनुदान पण त्यांना प्राप्त होणार आहे. जवळपास आतापर्यंत एक 200-250 लोकांची विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि अजून विद्यार्थी येत आहेत. तर खूप चांगला प्रतिसाद याला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बालकाबरोबर त्यांच्या पालकांचे सुद्धा याच्यात ते जे कष्ट होत होते, फिरफिर होत होती, त्याचं त्यांना त्याच्यातनं सोय मिळालेली आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.